महासंकटी सोडिले देवचेणी, प्रतापे बळे आगळा सर्व गुणी, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ, कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हा श्लोक ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये शंका अशी येईल की आपल्यावर संकट आलं तर आपण ज्यांच्याकडे जातो असे देव सुद्धा जर त्या रावणाला घाबरत असतील तर मग आपण त्या देवांकडे का जातोय? बाकी संत महंत महात्मे हे तर नेहमी सांगतात की सगळं जग सुद्धा चालतं ते या देवाच्या सत्तेमुळे चालतं, झाडाचं पान सुद्धा हलतं ते त्या देवाच्या सत्तेमुळे हलतं. तर देवाचं एवढं मोठं प्रचंड सामर्थ्य असताना ते संकटात कसे काय पडले? तेव्हा या श्लोकामध्ये किंवा आपल्या रामायण महाभारत या ग्रंथांमधला देव शब्दाचा अर्थ आपण जरा थोडा नीट लक्षात घेतला पाहिजे. भागवत ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा अनेक पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्रिगुणाचा आधार घेऊन, मायेचा आधार घेऊन या सगळ्या ब्रह्मांडाचं निर्माण केल्यानंतर या ब्रह्मांडाचं सातत्य राखण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश तिघांना त्या परब्रह्माने निर्माण केलाय. ब्रह्माला सतत सतत नवीन नवीन काही ना काही उत्पन्न करणं हे काम दिलं आहे, ते सांभाळणं टिकवणं हे विष्णूंना काम दिलं आणि योग्य वेळी त्याचा प्रलय करणं हे महेशांना काम दिलं. एकाच दैवी शक्तीचे हे तीन आविष्कार ब्रह्मा विष्णू महेश अशी तिघं त्यानंतर निर्माण झाले. आता ब्रह्मदेवाने ही सृष्टी आणखीन छान निर्माण होण्यासाठी, आणखीन चांगली नटवण्यासाठी आपले 10 मानसपुत्र तयार केले. या 10 मानसपुत्रांपैकी एका पुत्राचं नाव आहे कश्यप ऋषी. नीट लक्षात घ्या बरं. सृष्टी निर्माण झाली, त्याच्या सातत्यासाठी 3 देव निर्माण झाले, त्याच्यानंतर ब्रह्मदेवानी काही 10 मानसपुत्र निर्माण केले, त्यातले एक कश्यप ऋषी. या कश्यप ऋषींना आदिती नावाच्या पत्नीपासून जी संतती उत्पन्न झाली ती या पुराणामध्ये देव या अर्थाने संबोधली जाते. की या देव लोकांचं साधारणतः राज्य त्रिविष्टपावरती होतं. त्रिविष्टप म्हणजे हिमालयाच्या पलीकडे असणारा तिबेट सारखा भाग. त्या सगळ्या देव लोकांना म्हणजे आदितीच्या या सगळ्या वंशाला प्रचंड मोठं तिबेटचं राज्य मिळालं होतं. पण तरी सुद्धा रावणासारखे त्या काळामध्ये असलेले दुरात्मे या अनेक 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 राज्यांवरती स्वाऱ्या करून, त्यांच्यावरती आक्रमण करून त्यांचे प्रांत आपल्या ताब्यात घेत असत आणि या सगळ्या बिचाऱ्या कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, कोणाला त्रास द्यायला कोण जात नाही अशा देवादिकांना सुद्धा बंदिशाळेमध्ये टाकत किंवा हलकी सलकी कामं करायला आपल्या साम्राज्यामध्ये रावण ठेवत होता. अशा महासंकटामध्ये हे देव जेव्हा सापडले तेव्हा एवढे सगळे बिचारे दैवी गुणांनी युक्त असेच देव होते, पण यांचं कोणाचंही सामर्थ्य रावणाला संपवून टाकेल याला उपयोगी फारसं पडलं नाही. मग अशा वेळेला प्रभू रामचंद्रांनी या सगळ्या देवांना त्या बंदिवासातून सोडवलं, त्या त्रासातून सोडवलं. हा संदर्भ या ठिकाणी आहे. या श्लोकामध्ये सोडिले हा जो शब्द आहे हा शब्द सांभाळून आपण घेतला पाहिजे. आपण थोडा विचाराने घेतला पाहिजे की तिथे सोडविले असंच समर्थांना अभिप्रेत आहे की महासंकटी ज्यांनी या सगळ्या देवांना सोडवलं असा ज्याचा प्रताप आहे, पराक्रम आहे, पण नुसता पराक्रम आहे म्हणून भारतामध्ये कोणाची पूजा नाही केली जात. त्याच्या बरोबरीने त्याच्यामध्ये अनेक श्रेष्ठ गुणांची सुद्धा आवश्यकता असते. अशा अनेक गुणांचा तो संगम आहे रामचंद्रामध्ये. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे आणि जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. या ठिकाणी मुद्दाम शैलजा म्हणजे पार्वती आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे सुद्धा त्या रामचंद्राची स्तुती गातात असं या ठिकाणी सांगितलंय. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. खरं शैलजा म्हणजे पार्वती ही भगवान शंकरांचं द्वितीय लग्न आहे. आधी या पार्वतीचा जो पूर्व अवतार होता त्या दाक्षायणी बरोबर भगवान शंकरांचा विवाह झाला होता. आणि या दाक्षायणीनं एक असा वेडेपणामध्ये केला की रामचंद्रांची ती परीक्षा घ्यायला गेली
जेव्हा सीता हरण झालं होतं, सीतेचं अपहरण रावणाने केलं होतं, रामचंद्र दुःखामध्ये होते, तेव्हा ती दाक्षायणी म्हणाली, मी जर सीतेचं रूप घेऊन त्या ठिकाणी गेले तर रामानाही फसवू शकेन. शंकर म्हणाले, असं नाही होणार. तू रामचंद्रांची शक्ती जाणत नाहीयेस. पण न ऐकून दाक्षायणीनं सीतेचं मायावी रूप घेतलं. ती त्या ठिकाणी आश्रमात गेली. लक्ष्मण क्षणभर फसला. त्याला वाटलं, अरे सीता वहिनी आल्या का काय. पण त्यांना पाहिल्याबरोबर रामचंद्रांनी मात्र हात जोडून ओळखलं आणि विचारलं, आई तुम्ही एकट्या कशा इथे आलात, भगवान शंकर कुठे आहेत. आणि मग मात्र आपण रामाला फसवू शकू याचा सगळा अहंकार दाक्षायणीचा संपला. अर्थात दाक्षायणीची पुढची कथा खूप मोठी आहे, खूप वेगळी आहे. दाक्षायणीने नंतरच्या जीवनामध्ये आपल्या वडिलांच्याच यज्ञामध्ये जाऊन आपलं जीवन संपवल्याची कथा आहे. ती कथा आता महत्वाची नाही, पण या ठिकाणी दाक्षायणीनं रामाची परीक्षा करायचा वेडेपणा केला. यासाठी दाक्षायणीला नंतर जो पश्चात्ताप भोगावा लागला, हा पश्चात्ताप भोगायला लागू नये म्हणून पुढच्या अवतारामध्ये पार्वतीच्या रूपामध्ये असताना ती पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे शंकर, हे सुद्धा ज्याचं ध्यान करतात असा माझा प्रभू रामचंद्र आहे. तो तुझी उपेक्षा करणार आहे का रे? कधीच उपेक्षा करणार नाही. हे आपल्या मनामध्ये स्थिर राहावं म्हणून आजचा श्लोक आहे, महासंकटी सोडिले देवजेणी, प्रतापे बळे आगळा सर्व गुणी, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.